नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नवरात्रीमध्ये ही 6 लक्षणं जर तुम्हाला दिसली तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हे आपण वेगवेगळ्या लक्षणांद्वारे समजू शकतो. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की कुलदेवी म्हणजे काय. जी आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद असतो आणि बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर या देवीला आपण कुलदेवी असं म्हणतो. पिढ्यानपिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये करत असतो. प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल, कोणाची रेणुका देवी असेल, कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तर कोणाची कालिका मातासुद्धा असेल. तर प्रत्येक घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते, त्याप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा, त्या घराण्याचा सांभाळ करत असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही. कारण कुलदेवी ही स्वतः स्वयंसिद्ध स्वरूप आहे. आपल्या कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते. जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये नेहमी वादविवाद होत असतात बघा. तसंच घरामध्ये भांडण होत असतात. घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही. संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते. त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची तुम्ही आवर्जून सेवा करायला पाहिजे. म्हणजे तिची साधी पूजा करायला, तिला नैवेद्य दाखवायला, तिच्यासमोर दिवा लावायला आपण अजिबात विसरायचं नाही. तशी आपल्या घरामध्ये आपली वडीलधारी माणसं असतात. आपले आजोबा असतील, आपले पणजोबा होऊन गेले असतील, त्यांचेही वडील असतील, तर अशी वृद्ध माणसं, वडीलधारी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात. त्याचप्रमाणे आपला कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते. वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे. कुलदेवतेच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तींनी कुलदेवीची पूजा केली पाहिजे. घरात नवीन बाळासह देखील कुलदेवीची आशीर्वाद घेण्यासाठी आपण जायला हवं. तर ज्यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या घराण्यावर कायम राहतो. म्हणून त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंग जर आपल्याला वाटतोय, तर एखादा कठीण प्रसंग आला असेल किंवा एखादी आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल, तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करत असते. त्यासाठीच आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करायची गरज नाही. मात्र वर्षभरात जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करत असतो ना, किंवा आपल्या घरी एखादं बाळ जन्माला येतं किंवा घरामध्ये एखादं लग्न कार्य होतं, तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणावर जाणं अत्यावश्यक असतं. नवीन कामाची सुरुवात आपण जर करत असू तर त्यावेळेला मात्र आपण काय करायचं, सर्वप्रथम आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवायचं, तिचं स्मरण करायचं आणि नवीन गोष्टीची मग सुरुवात करायची. अशा प्रकारे आपण तिचा आशीर्वाद घ्यायला हवा. एवढं केलं तरीसुद्धा पुरेसं आहे. आता तुम्हाला काही खास लक्षणं सांगणार आहे की काही खास संकेत सांगणार आहेत, ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे की तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, ती तुमच्या घरामध्ये निवास करते. पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. तर मैत्रिणी, ज्या घरातील
कुलदेवी त्या घराण्यावर किंवा त्या कुटुंबावर प्रसन्न असते. त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. म्हणजेच काय तर त्या घरातील व्यक्तींनी जी काही कामं हाती घेतली असतील ना, ती कामं पूर्णत्वास जातात आणि ती थांबत नाही ना. त्या कामांमध्ये त्यांना सफलता मिळते. ज्यांना ज्यांना काही कामामध्ये अडचणी येत असतील, म्हणजे कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये लगेच अडचणी जर निर्माण होत असतील, तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावरती नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्या कुलदेवतेचं काहीतरी चुकत आहे. त्यामुळं काय करायचं तर वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब सहपरिवार लहान मुलाबाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं. म्हणजे आपल्या कुलदेवीचा मूळ ठिकाण जिथे आहे तिथे आपल्याला जायचं आहे, दर्शन घ्यायचं आणि देवीची ओटीसुद्धा भरायची आहे. नवरात्रीच्या वेळी घरातील एका सदस्यांनी का होईना नवरात्रीचे 9 दिवसाचा उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे. म्हणजे वर्षभरामध्ये ते जे काही कुलदेवीचं येतं, कुलदेवीचं काही उपवास येत असतील, कुलदेवीची काही कार्य येत असतील, जसं की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते. चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवतेची सेवा करतो. कुलदेवीचा शुक्रवार हा कुलदेवीचा वार असतो. जमलं तर तुम्ही त्या दिवशीसुद्धा उपवास करावा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट मैत्रिणींनो, आपल्याकडून कुलदेवतेची सेवा घडणं खूप महत्त्वाचं असतं. जर आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडत असेल दररोज नित्यनेमाने, तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळतं. तर जर आपण कुलदेवीची कोणत्याही प्रकारची सेवा करत नसू तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतात बघा. आपल्यावर प्रसन्न असण्याचं दुसरं लक्षण असं आहे की त्या घरातील सदस्यांना एकमेकांचा आदर करतात, मिळून मिसळून राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात. त्या घरामध्ये ग्रहकलश म्हणजे भांडण होत नाही आणि त्या घरामध्ये स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात. पुरुषसुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात, त्यांना अजिबात कमी लेखत नाही. त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जे काही कर्ते पुरुष असतात ना किंवा कर्ती व्यक्ती असते, ती प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून घेत असते. तर यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही आणि हेच मैत्रिणींनो मुख्य लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळं ही सर्व कामं अगदी सहजपणे घडून येत आहेत. यानंतर तिसरं लक्षण म्हणजे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्याला प्रसन्न आहे. त्या व्यक्तीला आपलं घर अगदी प्रसन्न वाटत असेल, सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे, जसं की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलं आहे, अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये आपल्याला अतिशय छान प्रसन्न वातावरण वाटत असेल, सुगंधित वातावरण वाटत असेल, तर अशा वेळी समजून जायचं की आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा वास आहे किंवा कुलदेवीचं आपल्यावरती आशीर्वाद आहे. आता काही जणांना असं वाटतं की आपण घरी जाऊ नये, कारण घरी गेल्यावर काय असणार आहे, काय होणार आहे, हे त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगले नसतं आणि घरामध्ये काय होतं, सतत भांडण तंटा वादविवाद होत असतो. म्हणून आपण काय म्हणतो की घरामध्ये आपल्याला शांती लाभली पाहिजे. तर कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकतं हे आपण समजून घ्यायला, यामुळे आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेची जे काही असेल ती आपण सेवा करायला हवी. त्याच्यानंतर पुढचं लक्षण ते म्हणजे तुम्हाला आता सांगते या ठिकाणी मी, आपल्या घरामध्ये येणारी संतती प्राप्तीसाठीच्या अडचणी असतात बघा, त्यासुद्धा आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न नाही. संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा ते मुलगा व्हावा मुलगी व्हावी, म्हणजे थोडक्यात काय तर बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं, यासाठी कोणत्याही प्रकारचं नवस आपल्याला करावं लागत नाही. कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर कोणत्याही प्रकारचं नवस न करता आपण व्यवस्थित घरामध्ये फक्त कुलदेवतेची सेवा करत असू तर आपल्याला हवं ते फळ मिळत असतं. तर ज्या घरांमध्ये कुलदेवतेचा वास असतो, कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न असते असं आपल्याला समजून जायचं असतं. कारण कधी कधी काय होतं, काही जणांना घरी मूल होत नाही, बरीच वर्ष झाली तरी पण अपत्य होत नाही, तर साहजिकच कुलदेवतेची सेवा त्या घराण्याकडून
पुढे जाऊन होणार नाही, तर त्यांच्या घरी अगदी सहजपणे असा संकेत मिळतो. कुलदेवी प्रसन्न असल्यास वंशवृद्धी सहजपणे होत असते. आणि यानंतर 5वं लक्षण असं आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवतेचा खरा वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ शक्ती, वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवी असो किंवा कुलदैवत असो, तर या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो. त्यामुळं कितीही सबळ सक्रिय असली, कुणीही कितीही आपल्या घरावर करणे बाधा किंवा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे, कुलदेवतेच्या आशीर्वादामुळे, शक्तीमुळे ती बाधा किंवा ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही. यानंतर सगळ्यात शेवटचं आणि 6वं लक्षण असं आहे, जर आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल, तर कुलदेवतेची आपल्याकडून काही तरी चूक होत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल, तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल, नाराज असेल, तर ती अवश्य त्याचं संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती आपल्याला सांगते. आणि आपणसुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना, आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आई वडिलांना एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे करायला सांगितलं किंवा दर्शनाला ये असं सांगितलं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते. तर हा असतो संकेत की देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचेसुद्धा संकेत आपल्याला कुलदेवी नक्कीच देत असते. ही एक रक्षात्मक शक्ती आहे. त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुळदेवी ही वेगवेगळी असते. कुलस्वामिनीचे संकेत मिळावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या अशी जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे कुलदेवतेचं कोणतंही कार्य आपण अजिबात चुकवायचं नाही. किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करू, नवीन काहीतरी कार्याचा आरंभ करू, आपल्या घरी होणार असेल, त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभकार्य असेल, तर कोणत्याही महत्त्वाचं काम करताना आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा लागतो. तर अशा प्रकारे आपण कुलदेवतेला अजिबात विसरायचं नाही बघा. कोणतंही काम करत असताना सर्वप्रथम आपण कुलदेवतेचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर मैत्रिणींनो, आपल्या घरावर येणारे एखादं संकट असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर काहीतरी करणी बाधा वगैरे झाली असेल, तर त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तुमची कुलच देवी तुम्हाला नक्की दाखवून देईल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.